पुण्यातील चंद्रकांत कुलकर्णी हे देशभरात भ्रमण करून स्वच्छतेसाठी काम करतात आणि त्यामुळेच त्यांना वाराणसी स्वच्छता बाबा असं संबोधतात। देशभरात स्वच्छतेचं महत्त्व वाढावं यासाठी ते दिवसरात्र झटतायत। त्यांच्या याच कामाचा उल्लेख मोदींनी मन की बात या कार्यक्रमात आवर्जून केला होता। याच निमित्तानं दिल्लीत झालेल्या मन की बात या संमेलनात देखील ते सहभागी झाले होते। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। मन की बात या विज्ञान भवनातल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून चंद्रकांत कुलकर्णी सहभागी झाले होते। एक प्रकारे सेवाभाव आणि त्या सेवाभावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो कार्यक्रम आहे मन की बात यामध्ये त्यांचं जे अभूतपूर्व योगदान आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझे थेट सोबत आहे, त्याची थेट चर्चा करूया। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। आपण एक स्वच्छ भारत जय श्रीराम, स्वच्छ विश्व जय श्रीराम असे एक पत्रक घातलेलं आहे। हे घालण्यामागचा उद्देश काय? स्वच्छ भारतचा मुख्य उद्देश जो आहे, स्वच्छ भारत याचा अर्थ असा आहे की तन मन धन आपल्या स्वतःच्या शरीरापासून संपूर्ण सृष्टी साफ करायची, क्लीन ठेवायची आणि जर ती आपण ठेवली नाही तर आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होईल। आता पाण्याचा खूप प्रॉब्लेम व्हायला लागला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण संरक्षण केलं पाहिजे आणि योग्य प्रकारे वापर केला पाहिजे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अंकितसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।